मंडळी, माणूस जेव्हा जन्माला येतो ना तेव्हा त्याच्या वाट्याला सुख येतात, दुःख येतात, असा एक निसर्गाचा नियम आहे. माझ्या वाट्याला सुद्धा सुख आलंय, दुःख आलंय. सुख एवढ्यासाठी झालंय की मला मिळालेली बायको ही सद्गुणी आहे, सद्विचारी आहे, घराला घरपण देणारी आहे, म्हणून माझ्या घरी सुख आहे. आणि दुःख एवढ्यासाठी आहे बाई कधी कधी तोंडाला फटकळ आहे, असं कधीतरी होत, पण ते दुःखच येतं ना, म्हणून माझ्या घरी दुःख आहे. हट्टी आहे पण तेवढी मनाला जीवाला जीव देणारी आहे. असो, आता ह्याचं विश्लेषण मी तुम्हाला नंतर करणारच आहे, परंतु आज खरोखरच आनंदाचा दिवस आहे. हे असं सर्व पाहायला भाग्य लागतं. ते जसं तुमच्या वाट्याला आलंय तसं आमच्या सुद्धा वाट्याला आलंय. सत्यनारायणची महापूजा प्रतिवर्षाप्रमाणे आणि आज महिलांचा हळदी कुंकू, किती भाग्य. असो, मूळ विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आज कार्यक्रमाला ज्यांना खरोखरच सुस्वर संगीताची साथ दिली आमचे परममित्र, जवळजवळ आज मला वाटतं 4 ते 5 वर्ष झाली आमची सेवा करतात. आमची सेवा करतात म्हणजे हनुमंतराची सेवा करतायत. आमचे तरुणगावचे सुपुत्र महेंद्र दादा टिके, खरोखर ते एक मायाळू व्यक्तिमत्व आहे. आणि आम्हाला मला म्हणजे आमच्या सर्वांनाच जीवाला जीव देणारी व्यक्ती अशी आहे. संगीत मास्टर आमचे महेंद्र दादा टिके, आमच्या मंडळाच्या वतीनं त्यांचं आमचा छोटा मूर्ती लहान पण कीर्ती मोठी आहे. आमचे काय सक्षम डीके लागली लक्षात येत नाही, सॉरी. आमचे ऑक्टोबर मास्टर सक्षम डीके, मूर्ती एकदम छोटी आहे पण कीर्ती महान आहे. असते आमचे प्रकाश योजनाकार नितीन मागे आणि आमची एक हनुमंतरायाची सर्व भक्तगण आहोत. पण त्याच्यात त्यात एक क्लासिक वाद्य आहे, परंतु कीर्तनाला वाजवणं आणि कार्यक्रमाला वाजवणं याच्यामध्ये फरक आहे. पण आमचा युवा ढोलकीपट्टू स्वराज धुमक, आमचा हस्त्र व्यक्तिमत्व आमचे प्रसाद दादा पुढेकर आणि सर्व आमचा वाद्यवृंद, सर्वांचा मंडळाचे आम्ही स्वागत करतो. आणि मी माझ्या विषयाला सुरुवात करतो. तर माझा विषय असा आहे, मनुष्याच्या जीवनामध्ये येणारी बायको जर का त्या हट्टी स्वभावाची असेल तर त्याच्या संसारामध्ये बिघाड झाल्याशिवाय राहत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि माझी बायको कशी हट्टी आहे ते आता आल्यानंतर समजेल. आज हळदी कुंकू आहे आणि का हो, आता तुम्ही झोपायचं नाही. तुम्ही आम्हाला साथ दिलीत नाही तर आम्ही अर्ध्या तासामध्ये कार्यक्रम आणतो. काय माझी बायको आले काय
मोठ्याने बोलता येत नाही मग अहो आले का माझी बायको कुठे बघितली काय मोठ्याने बोलता येत नाही गेली कुठं आली गेली कुठं काय कुठं रसिका तू आली का नको या पाहिजे होती पाहिजे मग सांगायचं जाते कुठे आहे बरोबर आहे मी आता आली ना तुम्हाला जड पडली आली ती हे बघ काय तरी बडबड नको अगं मी तुझा नवरा आहे नवरा हा माहितीये मला केळ्याचा भावरा नको बोलली पण नाही पोलीस नसीब समजा माझं रसिका अगं माझं तुझ्याकडे महत्वाचं काम आहे म्हणून मी बघितलं हात मारून बघितलं आता हात हळदी कुंकू आहे हो मग मारली तुला तिकडे अगं माझ्या ओळखीची लोक आहेत ती म्हणून काय माझ्या मायेची लोक आहेत म्हणून काय झालं काय रसिका माझं तुझ्याकडे काम आहे पण माझ्याकडे हो असं कोणतं काम काढलंय आपलं ऑफिस मध्ये ऑफिस ऑफिस होय हो तुम्ही जर नेलं असतात ना तर समजलं असतं कुठे कसा येते कशाला पांढरं प्यायला मी इकडे आहे ना हो तिकडे कोणाला बोलताय अगं माझ्या ओळखीची लोक आहेत असून काय तुम्ही मला सांगा ना इकडे मी तुमच्या समोर मी आहे ना रसिका भांडे कोणा बरोबर बरोबरच आहे मला सांगा मी इकडे की नाही मग तुम्ही तिकडे कोणाकडे बोलताय अगं काय तुझ्या समोर बोलतो ना मी काय बोलतो मग माझ्याकडे बोला ना मग बोला घ्या सांगा काय ते रसिका ते आपलं ऑफिस आहे ना ऑफिस हा त्या ऑफिसचा रसिका बोजावाड बोजा कसा वाढला कधी वाढला मला माहित नाही पण बोजा वाढला पण एवढा तुम्हीच वाढवलाय ना बोजा मीच वाढवला वाढलाय ना मला कशाला सांगितलं अगं रसिका रडू नको बाई अगं कर्जाचा बोजा नवा कामाचा व्याप वाढलाय पहिले नाही सांगता येत अरे सांगायला गे तू लुलू रडायला बरोबरच आहे आता मला सांगा मी तुमची बायको हो हो मला सर्व सांगाय नको अर्धांगिनी नवऱ्याचा अर्धधड खाणारी अर्धांगिनी मायेची माझ्या मायेची इकडे मला सांगा हो सांग तर रसिका त्या कामाचा व्याप वाढलाय त्या कामानिमित्त एक पोरगा नोकर ठेवायचा म्हणतोय हो मी काय म्हणते तर आपण नोकर ठेवणार असतात ना मग तू मुलगा ठेवण्यापेक्षा एक मुलगी बघूया ना मुलगी बरं झालं कधी कधी ऑफिसला ये कधी कधी माझ्या तुमचा फायदा दिसत नाही मग तुमचा बोजा वाढलाय की नाही तसा माझा सुद्धा वाढलाय तुझा बोजा वाढला कधी वाढला तुम्हाला माहित नाही म्हणजे मला माहित नसताना तुझा बोजा वाढला तुम्ही घरामध्ये असा तरी कुठे म्हणजे मी घरात मध्ये नसताना बोजा वाढला मला सांगा तुम्ही सकाळी बाहेर पडून गेलात बरोबर मग त्यापासून हे धुणं भांडी केर कचरा आणि ह्या सर्व अंगातला कचरा मला करावा लागतो ना हा काय तुझा बोजा वाढला का रसिका हे बघ आता बोजा वाढला आपला गैरसमज झाला असू दे पण मी काय म्हणतो रसिका अशा या परिस्थितीमध्ये आपल्याला दोन नोकर नाही परवडणार म्हणून तर सांगते ना अगं कोरोना आला मेला धुवून गेला बाई आणि आता कुठे आपल्याला ऑफिसमध्ये 4 पैसे मिळायला लागले आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला दोन नोकर नाही परवडणार नाही परवडणार मी म्हणतो पोरगा नको ठेवायचा हो मी सांगते मुलगी ठेवूया मी म्हणतो ना पोरगा नको ठेवायचा मी म्हणतो ना पोरगा नको ठेवायचा मी म्हणतो पोरगा नको ठेवायचा मी म्हणतो पोरगा नको ठेवायचा सर सांगा गेला ऐकायला मागत नाही ठेवूया एवढं कुठे काय उद्या तू तुझ्या परिणाम पोरगी बघ मी माझ्या परिणाम पोरगा बघतो भावजे आलो मी पुढे निघाला पोरगा बघायला बरोबर आहे
या 4 चौघात आहे तुमची ओळख. आणा कुठं तरी एक मुलगा शोधून. मी काय कुठे फिरायला जात नाही. आता उशीर झाला नसता तर तुला सांगितलं असतं कुठं फिरायला जात नाही. कसे का हे बघ, असं दे. आता आपण जरा प्रेमानं बोलूया, गोड बोलूया. हा आपल्याला 2 पोरं ठेवायचे. पण म्हणजे काय म्हणतो, ही 2 पोरं आपल्याला भेटणार कुठं का? हो, या माझ्या या गावात माझ्या पाटील ओळखीचं आहे. त्या पाटलांना जायचं, पाटलांना सांगायचं, काय पाटील आम्हाला 2 पोरं द्या. त्या पाटलाकडे जायचं हा. आणि काय सांगायचं, हा. आम्हा 2 पोरं द्या. काय रेडीमेड पोर आहेत? तुम्ही सांगितलं. काय बाई बोलते तुला अक्कल आहे? आता माझं काय चुकलं मला काय सांगा. माझ्याकडे राम राम मंडळी, राम 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 झोपला काय? राम राम तर आवाज नाही आला. राम राम राम. हो आम्ही गावतो पाटील. पाटील म्हणून सांगायची गरज आहे काय? सांगायची गरज नाही. सगळे लोक ओळखतात, सगळे लोक मानतात. पण पूर्वी मानायचे, हल्ली व्हायला जरा कमी आले. कारण कलियुग आलं आणि पोरांना पोरी कुठं भेटत नाहीत आणि पोरींना पोरग भेटत नाही. पोरीला भेटत, पोराला का पोरी भेटत नाही. कारण आता नोकऱ्या भेटल्यात किती कमी पैशाच्या आणि त्याला खोल्या पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, 1000 गोष्टी आहेत. तेव्हा या लफड्यात पडत नाही. पाटलाची सालं काढली असा प्रकार आहे पाटलाची, तेव्हा ह्या नावाला लागलं नाही. विषय बोलतो महत्वाचा. आज खरोखरच आज समाधान झालं. आम्ही इथं आल्यानंतर जो हरिपाठ पाहिला, हा मैदान सगळं भरलं. अहो पंढरपुरात आम्ही कार्तिक वारी करतो, एसटी नेतो आमच्या हनुमान मंदिराच्या नावानं. असे आम्ही 100 लोक जातो आम्ही, म्हणजे मुंबईकर आणि गावातले. आणि आम्ही त्या पंढरपुरामध्ये झेडूमारच्या मठामध्ये राहतो. आणि हे सगळे आता ते आले होते ना आपले तुरबाई काय गडबड ना, चिकलीवाले सगळे, हे सगळे आमच्या जवळ कानार मंडळी आमच्या जवळ राहतात. आम्ही इथं राहतो, हे राहतात. जबरदस्त हरिपाठ करतात आई पण त्या पद्धतीनं. आणि इथं पाहिल्यानंतर खरोखर इथं पांडुरंगाची खरोखरच तुम्ही आज सेवा केलीत ना, त्याबद्दल मी आज खरं तुमचा आभारी आहे. असं मंडळ असावं लागतं, असा समाज असावा लागतो या कलियुगात. या भगवत नामाशिवाय दुसरा पर्याय नाही, लक्षात ठेवा. कारण आता सगळ्या लोकांना 50% आजार आहे. आजार 50%. एक वाक्य खरं सांगतो तुम्हाला. मला आज आम्ही सुपारी घेता, आम्ही स्वतः होतो, तुम्ही 10 लोक गेले होते. आम्ही तुम्हाला लोकांना सांगतो, तुम्ही 10 लोक येऊ नका, फोनवर बोला. तुमचं येणं होतं मग याला खर्च वाचेल. पण तुमचे लोक 10 लोक इथं आले, आम्हाला समाधान वाटलं. पण आज आमचे वयस्कर चुलते मध्यम आहेत, त्यांना आज अचानक आजार आला. डॉक्टर आमच्या वाडी डॉक्टर आहे, DK डॉक्टर ठेवलं. तिथं काय त्यांना म्हटलं नाही तुम्ही पुढे डॉक्टरकडे न्या म्हणून सावड्या दिली. सावड्या नेतर त्या डेलिव्हरला नेलं गेलं. तेव्हा आम्हाला चुलत म्हणतोय, सुभाषदा आज काय बाबांचं खरं नाही. ए बाबा असं काय बोलू नको. अरे आपल्याला आज भारूड करायचंय, असं काय बोलू नको. आज आपलं भारूड व्हायला पाहिजे. तेव्हा त्या भगवताची प्रार्थना करूया की आपण बाबांना बरं वाटते, बाबांना थोडं बरं वाटतं आणि आम्ही आज भारूड. आम्ही तुमच्या भारूडासाठी आम्ही महिनाभर उत्सुकतेनं वाट पाहतो. कधी दिवस येतो. आणि आज खरोखर तुम्ही जो अन्नप्रसाद जो घातलात तो खरोखर एक स्वादिष्ट अन्नप्रसाद. खरोखर खरोखरच भाग्याचा ही संघटना पाहून आम्हाला आनंद वाटला.
आमची 84 घर आहेत आम्ही एकत्र राहतो धुमर डीके गुडेकर पेंडर घडशी आणि ही पोरं सगळी आमची आहेत ना ही गातात करतात कार्यक्रम नाही हे नेहमी हरिपाठ करून जातात आमचे कलाकार म्हणजे असे क्लासिकल कलाकार नाहीत फक्त नेहमी हरिपाठ भजन कीर्तन आम्ही सगळं करतो त्याच्यामुळे हा सगळा सर तयार झाला आज हे आमचं 25 वर्ष आहे भावनाचं 25 वर्ष आणि हे 25 वर्ष मी त्या कलाकार म्हणून मी कलाकार म्हणून सांगतो मला असे आम्ही 5 जण तरी आम्ही एकत्र आहोत 25 वर्ष काम करतो आहे पोराचा आम्हाला राजा द्या तरी बरोबर तुम्ही पाठना पाहिजे आम्ही एक वर्षी सांगतो हा कुरदुंड गाव आणि खापरेवाडी आणि आतमध्ये काय भावके असतील त्या आज आनंददादा गुरव महंत आमच्या गावामध्ये दरवर्षी हनुमान जयंतीला काल्याचं कीर्तन करतात आणि त्यांच्या कृपासनाने आम्ही त्यांचा वार आम्ही कार्तिक वारीला जातो याला पंढरपुरात तेव्हा त्यांचा वार घेतो दरवर्षी आणि ते ह्या गावचे गुरु म्हणून आज महंत म्हणून पदवी घेणारे आज पांडुरंगाची सेवा करणारे गुरुवरे स्थानी असणारे असे तुमच्या गावाला मिळालेले एक भगवंत रूपात व्यक्ती आज तुमचं भाग्य हेच आमचं भाग्य आम्ही समजतो आता विषय बोलतो मी गावचा पाटील म्हटलं तुम्हाला सांगायची गरज नाही पूर्वी लोक खरोखर पाटाला मारायचे पाटील म्हणेल तेच गावात चालायचं अहो पूर्वी शेजारी चिटली कोंबडी तरी तक्रारी यायच्या पण हल्ली आता कमी यायला लागल्या असू द्या कोण नाही कोण सकाळ बघा आता बोलतो पण मी चष्मा आणा विसरलो नाही हात नाही चष्मा लावल्याशिवाय पाटलांना बदल येत नाही कारण चष्म्याशिवाय बदल येणार नाही चष्मा पदार्थ लावतो हलका लागतो बायकोचा चष्मा आला तरी भेंबर दिसतंय माईक तर 4 दिसताय काय ते सरळ एकच काहीतरी बोला ना सरळ काहीतरी सरळ सांगा ना सावकाशा रसिका आपण पाटलांच्या बंगल्यापर्यंत येऊन ठेपलो काय सांगताय काय हो एवढे लवकर आलेलं पण अरे तू नुसती मी पुढवतात की नाही म्हणून विचारलं बघ माझ्या फोटोसमोर बघ समोर पांढऱ्या कलरचा मध्ये असा लाल पट्टा पांढऱ्या कलरचा तो बांगला आहे तो पाटलांचा आहे काय सांगताय काय हो हो एवढा पांढरा शुभ्र आहे काय पाटलांचा बगला काय माहिती तुम्हाला बंगल्यातला समजतो का नाही या पुढे या हा पुढे करतोय तो याला पण नमस्कार तुम्हाला दाखवतो चमत्कार कुठं हात कुठं थांबा नमस्कार वेगळा दिसताय पाटील पायाच्या नकापासून डोक्याच्या केसापर्यंत तपासताय नेमकं काय तपासाय ते तुम्हाला काय नाही हो हा सगळा घोल केला ह्या चष्म्यान घोल केला म्हणजे हा चुकून बायकोचा चष्मा आला पाटील म्हणजे तुम्हाला सुद्धा बायकोचा रोग आहे वाटतं चष्मा बायकोचा आला म्हणजे मी आलो समजून घ्या पाटील आमचं तुमच्याकडे काम आहे होय काय त्या कामानिमित्त मी माझी बायको संगती घेऊन आलोय बरं झालं पांडुरंगा तुमच्या तोंडाला पाणी सुटलं का हा तुमचा उलटा न्याय आहे अहो सत्यनारायणच्या पूजेला महिलांच्या हळदी उंगाला जोड्याला आला काय वाईट झालं काय पाटील ही माझी बायको थांबा हा? हा? अहो चष्म्यामुळं खालना बघावं का वरना बघावं ओ पाटील आमचं तुमच्याकडे काम करणार का ना बोला
हो 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 काम सांगून बघा. माझ्या बायकोला हा आणि मला हा 2 पोरं हवे. खाली पॅड बघा. डायबिटीज हो डायरेक्ट भिजली. अहो ह्या वयात 2 पोरं देणं पाटील घर कामाला पोरं पाहिजे. हो वाक्य पहिलं बोला पाहिजे. देणार मला उद्या सकाळी पोरगा पोरगी लय मोठी जात आहे पाटलाची गावामध्ये विचारा. पटेल हा. ही गोड बातमी हा. मी माझ्या बायकोला सांगितलं. रसिका ए रसिका रसिका ए रसिका 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 पाटीलाकडे 2 पोरं देत आहेत. काय सांगताय काय? हो हो मग तो आता पाटलांकडे राहते काय इथे. स्पष्ट जरा अहो अगं तू पाटलांकडे राहते का माझ्या बरोबर येते. आता बरोबर बाईला आता देऊन बाई गरम झाली. तसं नाही म्हणायचंय. तापल्या तापल्या बाई तापल्या राग आला. ठीक असू द्या. मित्राची बायको आहे समजून घेऊया. पण त्या 2 पोरं देणं साधं नाही आहे ते बघूया. अरे तुकाराम कोण आहे रे? या गावचा पाटील बोलतोय. पाटील अरे खानचा पाटील तो. ए शेपड्या कोण बाजावले? मला तुकाराम माझ्या बोलतोय. कोण त्यांचा पोरगा बोलतोय काम अरे काम सांगतो. पुढे ये माझी कामाची गडबड आहे. त्याचा गडबड आहे माझ्या कामाची. सावकाशी पुढे ये. अरे हा मध्ये नव्हतं काय. मध्ये काय हा काय हा पाना आहे. मला फिट करायचंय. काय हा मध्ये काय हा स्क्रू ड्रायव्हर ए! हा लय काय त्याला पिशवी अरे अर्धा राहते. बोला कुठे काम करायचं रेल्वे कामाला काय करतोस. काय करतोस काय की फाटत फोडायचं. खड्ड्यात घालायचं. सगळं बघा. ठीक आहे. नाव काय बोल. माझं नाव हा डोंगला. तुला नवीन वाटलं तुम्हाला? मुंग्यांचा बापूस कोण? डोंगला मोठा. पाचला ठेवू का पाच काय ठीक आहे. शिक्षण काय बोल. 3 गोलांटे घेतले. गोलांटे घेतला. तरी पण थांबलो नाही. प्रमोशन घेतलं आणि हेड मास्तर झाला. पुढे पुढे बोलत चला. मला थांबायचं नाही. मास्तर किती पगार आहे आता मला वाढलाय पगार. वाढला. तुम्ही सांगितलं मगाशी 25 वर्षात 25,000. पुढले वर्ष सोडून द्यायचे. अरे बाबा किती पगार आहे बोल. आता 25,000 आहे मला. 25,000 खरं बोलतो खोटं बोलतोय. तुम्हीच केला ना. बरोबर ठीक आहे. पण तुझ्यासाठी मी खास काम आणलंय. अरे फक्त इकडून तिकडून फाईल फिरवायची. किती पगार येणार? किती पाहिजे बोल. ठीक आहे. मी आता 25 घेतो. तुम्हाला मी सांगतो व्यवहार मला वाढून पाहिजे. अरे किती पाहिजे होतं बोल. 7,500 मानवाची परवडणार. विचार करू नका. मला नोकरी चालत येतं दुसऱ्या. 7,500. 1 रुपया कमी पण नाही आणि जास्त पण नाही. मला ते परवडणार नाही. मास्तर वाढी पगार 5 झाला. हा 5 झाला. जाऊ मी. हा इकडे बसा. ठीक आहे. चांगला बसा खाली. चांगला वेडा भेटला पेडा द्या. त्याला 25,000 नको आहे. त्याला फक्त चिल्लर पाहिजे. म्हणजे ह्याला पकडावं आणि ह्याला मारावा. तो राहील चांगला. आता पोरगा भेटला. पोरगी पाहिजे. अरे सकाराम. हा का तसा करा.
सकाळ दिवस बघ. हा तुला बाबू सदा मित्र आहे तसा माझा मित्र आहे सकाराम. हा कुठला सकाराम? ए हा आता कुर्दणीच्या पुढल्या गावात. अरे सकाराम. अहो पप्पा घरी नाही आहेत. पप्पा काय बोलली? पप्पा पप्पा मध्ये भाकरी काय हो? हा बघा हेड मास्तर. पप्पा बोलली ना? तांदळाची भाकरी. तुम्ही मागच्या राहणं फिरता हो पप्पा. हा हा मागच्या राहणं फिरतो. बस झाली. अरे बाबा भाकरी नव्ह बापूस बापू. अरे बाय पोरी. अहो डॅडी कामाला गेले. बाय तुझं बापू दोन नाही ना. डॅडी आता पप्पा म्हणते ती. तुझं भेटवर आहे. काय रे गडबड जाईल ना हा, हा. तर तुम्हाला सांगते डबी घेऊन यायला. हा उचल माझ्या डोक्यात घाल. काय झाला? अरे डबी नव्ह. डॅडी पप्पा तुझा बापू म्हातारा. होय का? अगं बाय पोरी. अहो माझी शाळेची वेळ झाली. येते सावकाशी, सावकाशी. खुर्ची दाब, खुर्ची. मास्तरला खुर्ची घेऊन ये बाय सावकाशी. हा? आई गेली कामाला इंचू चावला नाकाला. बाय पोरी. तुला विचारू लागला. नाकाला. ते विंटूला जागा नव्हता काय? पाटील हा. जरा इकडे या. काय रे मला एक शंका येते. कसली रे. पोरगे पोरगे मैं लड़की हूँ लड़की. आबोली बघा फुले असते बाय पोरी. हा. नाव काय तुझं. माझं नाव मंगळा. तिचा चांगला. बाय शिक्षक. तिसरी 3 वेळ मागे आले म्हणून माझं नाव मंगळा. पुढे लाल कशी काय रे मास्तर मी तिला पुढे न्यायची का पाठी वाढायची? सारखा माझा पेट एक रुपया बांधता हवाय मला सगळी चिनर पाहिजे खरंच बाबा तू दोघं पास झालात माझ्या पाठला चला. होय ना? हा, चला, चला, चला. रसिका हे रसिका तुला अक्कल आहे? आता अक्कल काढची काही गरज आहे का? मी असं काय म्हटलं सांग बघू. आता मला काय माहिती? तुम्ही सांगा का मला माहिती पडेल ना. अगं आपल्या पुढकी खूप एक कन्या रत्न आहे. हो ते की झालं. मला बोलली होती काय बोलली होती? कॉलेज जाते म्हणून, पण तुम्हाला सांगायचं विसरून गेली. अगं वाजले किती? हो येईल इतके. हे कुठलं कॉलेज? तिचं कॉलेज आता मला सांगा ती येईल. अगं दर दिवस ओरडून ओरडून माझा कसा बसला. गेली कुठे? हो येईल इतके ते आता. हाय इतक्या हाय पप्पा. ती बघा आई. त्याच्यामुळे मला बोलत आहे. हाय पप्पा अजून काय नेला नाही अजून हाय. पियो होतेस कुठं? कॉलेजला होते. अरे वाजले किती? 12 12 वाजले. तुझं हे कुठलं कॉलेज? एक्स्ट्रा लेक्चर होता. यक्का यक्का यक्का. कुठला तास होता तुझा आज? भूमिती आणि बीजगणित. भूमितीने बीजगणित. काय येतं का त्या भूमितीमध्ये? बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. कोण भाग्या? कोण कोण येतात? कोण? कोण? किती प्रकारचे कोण येतात? 4. येडा तुझा मास्तर. कसं असेल? मास्तर हिचा येडा. पण हिचं मास्तर यायला कसं असेल मला सांगा तुम्ही. रसिका कोण 4 प्रकारचे येत नाहीत.
कोण 6 प्रकारचे येतात. 6 प्रकारचे. हो. तुला 6 प्रकारचे कोण आहे? हा? मी म्हणायचं सांगतो. मी काय शिकलो नाही काय? मी भरपूर शिकलोय. काय कोण 6 प्रकारचे असतात सांगू काय? हा सांगा. एक लघुकोण. मी काय म्हणते लघुकोण. हा. झाले असेल ना तर जाऊन या. आता काय करायचं? दाखवले तरी कसे बघा. 2 काटकोन. तरी पण तसे तुम्ही एक काम करा, तुम्ही सांगा मी मोजते. बोल बोल बोल. हा सांगा. घे घे घे. हा. मोठी हुशार बाई ती. घे घे घे. हा सांगा ना. एक. हा लघुकोण. हा काटकोन. हा. षटकोन. विशाल कोण. झाले 4. चप. 4 झाले की. 4. 5वा घे. हा. कोणात कोण. हा कोण? हा. ते विचारते हा कोण. 5वा कोणात कोण हा. आणि 6वा काळोखात कोण. हो. पिऊ हा तुला कोण आहे? नाही मम्मी पप्पा म्हणत पियो हा तुला कोण नाही. नाही नाही तिकडे इकडे इकडे. तुला कोण नाही. तुला नाही. मला असं मग मी सांगतो ना. मग सांगा. रसिका तुला आणि मला. तुला आणि मला हा जर काळोखातला कोण नसता तरी आकृती हा मागणा जेसीबी थांबतोय काय. एवढा थंडीचा पारा लागत आलो काय. नमस्कार बघा पाटील. 25 वर्ष काढलेले आम्ही पण आज काय जास्त फुलं नाही काय. विषय बोला. होय विषय बोला. पाटील आता शिमगाजवळ आला. म्हणजे भांडणाचा काळ आला आमचा. तुमचा नाही बाबा. मग त्या अगोदर तुम्हाला ही सोंग कुठे भेटली हो. आता किती ते शर्यतीचे कार्यक्रम माझ्या हिसाबात नाही. त्याच्यात पाटणाला खाट टोकली जोडी टोकली जोडी कोंड कोंड आता काजूची बोंड म्हणा बोंड. काजूची बोंड कसं भांड शांत राहा. नाव सांग नाव सांग. तुम्ही सांगितलं नाही. पाटील राजकुमार. राजकुमार डोंगरात तुकाराम कुरुंदेकर जिथं जातो तिथं माझा ऍड्रेस बदलतो. बापूस बापूशी ये मागे ये मागे ये. तुझं नाव सांग. माझं नाव काळीबाई माझं नाव मंगळा सख्या करबळीकर. करबळीकर. काय अडकलाय ना तुझ्या. नाही अगं करंबेळकर म्हणजे जवळजवळ सीमाला सीमाती लागले. सरळ बोलणं अशी काय. ही पोरं जर अशी नाकाला लागली तर काम करतील काय. पोरं हुशार आहे. विश्वास ठेवा आमच्यावर. काम सांगू नका. हे बाई हा तू काम करशील ना. हा कर. पण तू शाळेत जाते काय. हा मी शाळेत जाते. त्याच्यावर नाव नाही पडत. नावाचा पट्टा पाळला. हा शाळेत तुला काय द्यायचं का. शाळेत कवायत आणि लेझिम. कवायत नो कवायत आणि लेझिम.
झाला आहे. तो फसला. त्यामुळे याचा उपयोग करावा लागला मला. अरे सावधान पण समजलं नाही असेल. अरे तुझ्या घरावर शेतीचा खडा बसवतो काय होतं? काय असे मुक्ती तर काय? चांगला प्रश्न विचारला. हिला पेंडा सोडून सगळं चालतं. कारण पेंड्याचा हिला घास लागतो. जर ते खिमाट गेलो ना तरी खायची भरपूर भात बीत खाते. पण पेंडा नाही चावायचं. तू काय खाते ग? मी कवचित खाते. खाते तरी काय बाय पोरी काय खाते? मी कवचित खाते. तिकडे उभे राहा सगळं आम्हाला अडकून टाकते. काय म्हणते काय तो? काय बाई काय म्हणते? काय म्हणते काय? काय म्हणते? मी कवचित खाते. साधा सोपा प्रश्न आहे. अरे बापरे मला वाटतंय रे. कवचित म्हणजे अंड्याच्या वरची कवची खाते. आपली गाडी मला ठेवते कारण मला दात पडले. म्हणजे कधी कधी नॉनव्हेज खाते. माझ्या कवटाचा फोटो खाते म्हणणार. पण माझ्या अंगाचं गुळ होत त्याचं काय? पोरी कुठं? अरे बाबा इकडे पुढे पुढे मला तुम्ही लांब पुढे करता का तुम्ही? बाबा तू माझ्याकडे काम करायचं. मी तुमच्याकडं बाई साहेब अक्कल भारी. अक्कल तुला लय भारी बाई. मी तुमच्याकडं हा. ही बाई साहेब हा. तुम्ही अलग राहता का? तसं नाही हा. हे कामानिमित्त बाहेर असतात आणि मी घरी असते. मग जवळ कधी येता? अरे हे तुला काय करायचंय? प्रश्न तुम्ही विचारता उत्तर काय नको. हा? याची गरज आहे की? ओ प्रश्न विचारून आम्ही थांबतो. होय काय? ठीक आहे ठीक आहे. आम्ही थांबायचं? येणार बाहेर येणार. महिने येतात ना. हो. हे आम्हाला विचारायचं तुम्हाला. ए बा तुम्हाला दोघांना 2 रूम आहे. तुम्हाला दोघांना हा शेवटी तोंडात ठेवा. हा शेवटी तोंडात ठेवा. का पण तुम्हाला म्हणतात जर अक्कल आहे की तुम्हाला. तिकडे कोण इकडे आहे? आता अक्कल काढायचं कामाचा शेवट सर्व झाला आता. पाटील इकडे या. पाटील नाव देते. कुठल्याही अडचण असू दे आमच्या बाईसाहेब आहेत. पाटील 2 मुलं दिलीत. गुणी मुलं आहेत. समजला आम्हाला. बाई सुद्धा खूप गुणी आहे. गुन्ह्याची भीती. हा दिवसभर गुन्हा काय थांबला नाही. सकाळी सांगायचं त्याला काय समजत नाही कार्य समजत काय दिवसभर दिवसांत स्वीकार लावला. आमच्या कसं आवडायचं? आम्ही दोघं नवरा बायको उठी राहतो. हो थांबा. काय बोलले? अरे बाबा ते उटीला गेलं थंड हवेच्या ठिकाणी. कुठे म्हणजे कुठे आलं? अरे बाबा तिकडे घाटावरती तिकडे फिरायला? हा फिरायला ठीक आहे चालेल. त्यांना फिरायला जाऊ दे. तोपर्यंत हिला अडकवून ठेवतो माझ्या कुटीला. तशी ती हलके अशी राहील. काय ही हे खरोखर ते सावतीन लोक तुझ्या कुठे राहील ओय! काय? ही हलकी आहे ती काय अशी ठेवीन ती काय? जाऊन बघ कुठे राहा. चला. हो चला कुठे? हो मला ना कसं तरी होतंय. तुझ्या आग लागली तोंडावरती. तुला कसं तरी होतं. ही रात्रीची हिळ आहे. ही दोघं तरी होतं काहीतरी व्यवस्था तुझी केली असती. तुला नेमकं काय होतं सांग मला. मला कुसकुस होतंय. तुला कुचकुच होतंय. कशाला होतं त्याला मी काय करू? नेमकं काय सांग. मनातल्या मनात मी झुरे असं सांगू डोंगळ्या तुला धीरे धीरे माझी मंगेला मला कळतंय तोरे. माझी मंगेला
हाय पियू, हाय पियू, बोलत काय रुसलेस का? अगं पण असं रुसायला काही कारण तर घडलं नाही. हा आता माझ्या लक्षात आलं. अगं माझ्याकडे गाडी नाही, बंगला नाही म्हणूनच तर रुसलेस. असं असं जातो बघ मी. मी तुझी परीक्षा घेतली. आता वेड्याशी कधी परीक्षा घेतात का? पुन्हा नाही घेणार. नक्की घेणार नाहीस? हो. बरे गाणं बोल ना. गाणं हो. प्रयत्न तर करते. तुझ्या जेव्हा तोंडाला काळ लागेल तेव्हा तुला करेल बघ. आणि ह्या सर्व गोष्टी तुझ्या बद्दल असतील. झालं काय? आता पियू आली की तिला सांगून टाकायचं उद्यापासून तुझं कॉलेज बंद. मी सांगत होते तुम्ही सांगा ना. का तू सांगू शकत नाही? मी सांगणार तुम्ही सांगा किती फरक आहे मला सांगा. तुला काय झालं सांगायला? तुम्ही सांगा ना. आता गेली कुठं? गेली कुठं आता? कॉलेजला गेली येईल कधी येईल? येईल ना आता ती. एवढा आयसीचं लाड बरोबर नाही. हाय मम्मी, हाय पप्पा. हाय बाबा अजून मेरा नाही हाय. पियू होती कुठं ग? कॉलेजला होते. वाजले 1 वाजला. 1 वाजता तुझं कॉलेज अजून एक्स्ट्रा लेक्चर होता. उद्यापासून तुझं कॉलेज बंद. तुझे मम्मी पप्पा आम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवलं. म्हणजे अजून लग्न नाही केलं. अगं तुझं लग्न करायचं आम्ही ठरवतोय. माझं लग्न आहे. तुझ्यासाठी पोरगा बघितलाय. हो हे बघ मी काय म्हणते हा ते पप्पांनी आणि मी तिकडे एक मुलगा शोधलाय हा. तिच्यासाठी. त्या मुलाच्या गाड्या आहे, बंगला आहे, नोकर चाकर आहे, हो. सर्व सुख ते पैसे लोन घेत आहे. पियू तू हो म्हणे हवे. तुझ्या मम्मीनं तुझ्यासाठी पोरगा बघितलाय. त्या पोरग्याची गाडी आहे ती मामीतला फिरायला आहे. हो ती माझ्यासाठी नाही हिच्यासाठी आहे. हो त्याचा बंगला आहे. आहे त्या बंगल्यामध्ये गणित आहे. मामीतला झोपायला आहे. हो ती असून मला नाही हिच्यासाठी सांगते मी. आईच्या सांगते तुला काय दिलं आम्ही आता तुला काय कमी आहे? आता काय काय दिलं तुला? काय दिलं हा नाही. तुझ्या गळ्यात तपलदार कोणी घातला? हा, तुम्ही दिलाय मग तुझ्या मागचा दिला? माझ्यावर नाकाच्या गाड्या तुम्ही. आता एवढ्या पोरगी वाढेल का ती कमी होईल? काल माझी पोरगी कॉलेज मधून घरी आली आणि अशी अशी खड्या झाली. हो
अशी हो हो म्हणजे तुमच्या पोरीला भूत बाधा झपाटले काय म्हणताय काय हो 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 उपाय काय उपाय काय राम मोरे भगत पाटील राम मोरे आम्ही राम मोरे भगत सुपर पटेल राम मोरे भगत सुपर पटेल म्हणजे तुम्ही कडप पटेल आपण काय करता हो वडील गेल्यापासून आम्हीच भागीदारी करतो बापू जिवंत तुझ्या समोर मी भाला मारतो अरे बाबा काय म्हणतो त्याचा आजोबा पहिले गेल्या आता करतोय तो बापूच म्हणतो म्हणजे बापूच आहे बापू आपण भगत काय करता असं माझी पोरगी तुमची पोरगी काल कॉलेजमधून घरी आली काल कॉलेज मधून घरी आली आणि अशी करायला आणि अशी करायला तिला भूतबाधा बदला भूतबाधा खूप बाधा बरोबर आता मी पडायला लागलो कसं किती त्याला दोन सावरत नाही ना सावकाश माझी पटकन माझ्या खाली आता माय बंद गेल्याचा पाला नको ಗುಬ್ಬಿ ದೇವಿ ನಳತವರಿಗೆ ಮಲಿದೇವರ ಹೊಲತವರಿಗೆ ಕಪ್ಪು ಮೋಳಿಗೆ ಹೊಲತುಪಟ್ಟ ಬಾರದ ಕತ್ತಲಬುಡಿ ನಕ್ಷತ್ರ ಶಕ್ತಿ ಒಚ್ಚಿದೂರ ನಕ್ಷತ್ರ ಬರುವಾಶಿ ಕೇಳುವುದು ಅಂಗಾರ ದಿನ ಸಿಂಗಾರ ಇತ್ತ ತತ್ತದು ಬುಧವಾರ ದಿನತಾನ ಸುಣ್ಣದ ಕಲ್ಲು ಉಣ್ಣದ ಹೂವು ಹಸಿದು ಬೆಲ್ಲ ಗದ್ದದ ಬಳಿಗೆ ಒಕ್ಕಣ್ಣು ಬಜ್ಜೆ ಮುಜಿಕಣ್ಣ ಬಲ ಹೊಂಜಿಪಾಲ ಬಿಂಗಾರ ಬರ್ತದೆ ತಂದೂಡು ಮಾನೆಯೇ ಮಂತೋಡು ಭಜಿಸಿದ ಅನ್ನಮನ ದೇವರ ಹೊಲತವರಿಗೆ ನಕ್ಷತ್ರ ಶಕ್ತಿ ಕಾಂತು ಬೇಕಲ್ಲ ಶರಣರಿಗೆ ಒಚ್ಚಿದು ಬರೆಯಲ್ಲ दिवस पाला आणखी निगडीचा पाला मोरे विषय किती सांगा फक्त बस चार विषय जोड चार कुठचं कुठं सांगा भावाचा हा भावकीचा हा आणि गावकीचा आणि सोय संबंध म्हणजे करीला जोर झाला बांगडीला का झाला हो पण हे 4 विषय करायला काय उपाय आहे काय उपाय 4 उपाय 4 असं सांगा नंदनमच्या मंदनम म्हणजे पक्वातीचा आवाज समजूत कारकुरुमच्या कुरकुरुम म्हणजे पापडाचा आवाज म्हणजे दरवाजेचा आवाज घेतला समजूत मच्छमूत्र तोलम म्हणजे माशाचं मूत्र बरं मी काय म्हणतो ते जर मूत्र मिळालं नाही तर आडवा
तुम्ही जेवणचे बाप जेवण वगैरे करताय? भगतगिरी हा. 35 जण. आणि वय वय मला 40. पस्तीस इकडे उठा. काय आणलं होय तुम्ही ना सोंग धरून गावतात ते आणता आणि उभे करा. परंपरेचा परंपरेला अंगार लावा. परंपरा या. अंगार लावा. अंगार लावा. भाऊजी जाताना एकदा पाला होत्या. बाई अंगाला लावून घे. अरे हिंमत नाही कोणती याच्या पुढे यायचं हिच्या पुढे येईल कोण मारायचं नाही तिला. हे म्हणे मी अशी झाली अशी. अरे 10 गडी थांबवली जागेवर येईल काय कोणी पुढे मग आम्ही नाही घाबरत. हो बोल ना काय मग फुटं देऊ काय फुटं. रशिका पी लागेल भाडे भाऊ. ए रसिका शिका तुला बरं वाटत नाही? हो काय बरं वाटत? चार दिवस ना किती 4 दिवस तो कसा तो पोटात जायला पाहिजे ना त्याचं मिश्रण अहो, तूप खाल्ल्याशिवाय रूप कसं येईल? कसं रूप येईल हा कसा अवकाला हा रूप येईल आपलं थोबाड बघ जरा बोलताय का? अवकाला रूप येईल रूप येईल होय चालू रात्र होत्या पाटला उद्या पाटील पाटील इथं बुक उतरवतो बघा. पियू अगं कशाला मत नाट्य करते तेव्हा तू ज्या राजाला मुलावर प्रेम करतेस ना त्या राजाला मुलाबरोबर मी तुझं लग्न लावण्यास तयार आहे. पियू काय जगावेळ केलं नाही खूप चांगलं केलं. काय तुझं प्रेम हे एक कॉलेजचं प्रेम होतं पण तुझ्या मम्मी पप्पाचं प्रेम हा गुराकडलं प्रेम. पाटलांचं भेट्यातलं पावट्याचा शेंगा आणायचा आणि भेट्या सोडून खायच्या हे बघ तुझं उद्या लग्न होणार आहे सासू करणार आहेस. आपली भारतीय संस्कृती आहे एक नाव घे बघू. आलेल्या नुकवात त्या तुझी बाटली आलेल्या नुकवात त्या तुझी बाटली जावयाला हुंडा देताना माझ्या पप्पांची बँक काढली. पाटलाची जागा त्याचा काय जाऊन चांगला लावा. आता भाऊ आम्ही तयार झालाय हा जमवा अरे बाई सुपारी बांधायची आम्ही यायचं धन्यवाद असं प्रेम राहू द्या. आता भेटायला मला मागावर शिको या पार्क मध्ये जर विनोदाचा भाग सोडला तर 2 गोष्टी सूचित करण्याचे वाटतात. एक म्हणजे मी पहिलं म्हटल्याप्रमाणे मनुष्याच्या जीवनामध्ये येणारी बायको आहे जर का ती हट्टी सोबत असेल तर त्याच्या संसारामध्ये बिघाड झाल्याची राहत नाही वस्तुस्थिती आहे. दुसरी गोष्ट काय झालं होतं माझ्या मुलीला पाटला नाण्याला भक्तांना हवालातून सांगितलं गावातल्या भावाच्या भावकीचा सोयरे संबंधातला अन्य काही परंतु या गोष्टीवर माझा विश्वास नव्हता. माझ्या विश्वासू लोकांनी सांगितलं आपासाहेब आपली पियू राजा नावाच्या मुलाबरोबर प्रेम करते. मी क्षणाचा विचार न करता
राजनावाच्या घरी गेलो. मुलगा चांगला सुचित होता, निर्विष्ण होता. मी ताबडतोब लग्न लावण्यास तयार झालो. मग मला एक सांगा, अशा फाजील भक्ताच्या नादात तुम्ही लागाल का? नाही. आपल्याला कुलदेवता आहे, ग्रामदेवता आहे, नवे नवे असंख्य अशी पांडुरंगासाठी मंदिर आपल्या या गावामध्ये आहे. आपण सत्यनारायण घालतो, केवढा विश्वास ठेवतो, नामावर आपण जपत असतो. परंतु आपल्या घरच्या कुलगतीवरती, या पंढरीनाथावरती अत्यंत विश्वास ठेवा. आपला चांगला संसार झाल्याचे राहू शकत नाही. आज नाथ महाराजांनी हे जे भारूड रूपी नावानं जे समाज प्रबोधन केलं, ते हे भारूड आज आपण आपल्यासमोर सादर करतो आहोत आणि समाज प्रबोधन करत आहोत. नाथांनी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ओवी लिहून ठेवलेली आहे. अहम वागा सोम वागा प्रेम नगर वारी, अहम वागा सोम वागा प्रेम नगर वारी, सावध होऊन भक्ती लागा, देव करा कैवारी. त्या देवाला कैवारी करा आणि आपला सुख सोहळा उठून घ्या. एवढं सांगतो आणि हा पाच संपाचा जाहीर करतो. पुढे होणारा सुंदर नाट्य खास तुमच्यासाठी आम्ही सादर करणार आहोत. तेव्हा तुम्ही त्या वगनाट्याचा आनंद लुटा. एवढं सांगतो. जय हिंद, जय जय महाराज.